सबसे पहले बात करते हैं केसर की, ठीक है। पूरे एशिया की बात करें या कश्मीर की बात करें, इसी जगह निकलता है। हॅलो व्ह्यूअर्स अँड वेलकम बॅक टू आवर अपना सेकंड डे व्हिडिओ। तर आपण आज निघालो आहे सॅफ्रॉन गार्डन बघायला। सॅफ्रॉन गार्डन बघून आपण सॅफ्रॉनची थोडी भरपूर खरेदी करणार आणि त्यानंतर आपण चाललो आहे आज पहलगामला। पहलगामला जाऊन आपण आज थोडं भरपूर स्नोमध्ये खेळणार आहोत। भरपूर म्हणजे मजा करायचा विचार केला आहे आणि त्यातल्या त्यात फर्स्ट टाईम आपण लाईफ टाईममधला फर्स्ट टाईम आज स्नो बघणार आहोत फ्रीजमधलं सोडून। तर बघू आपण आजचा दिवस कसा असणार आहे। मी घरातनं तर आपण आज हॉटेलमधनं तर निघालो आहे, आपण हायवेवर लागलो आता आणि आपण टुवर्ड्स पहलगाम चाललो आहे। तर मित्रांनो आपण आता ॲपल व्हॅली नावाच्या जागेवर आलो आहे, जिथे तुम्हाला आपल्या बॅकग्राऊंडला बघायला भेटत असेल ॲपल्स लागलेत खूप सारे म्हणजे कमीच आहेत पण इथे आहेत, तुम्हाला दाखवतो मी। खूप सारे ॲपल लागलेले दिसत आहेत तुम्हाला। आता ठेवलेला आहे, लागलेला नाही आहे हा। सो टेक 2 राणीने आपल्या ॲपल शोधलेत जे लावलेले नाही आहेत, लटकलेले आहेत। काय बोलतात ना, टेक 2 घ्यायला पाहिजे होता। हां म्हणजे असं दूरवर जर बघाल ना तुम्ही तर तुम्हाला आहेत खरे लावलेले पण दिसतील लोक। हां तोडून घेऊन गेले असतील आणि मग ह्यांनी स्वतःहून वरनं अशी स्वतः लावून ठेवलेले असेल। तर हा ॲपलचा विदाउट एनी मिक्स ज्यूस आहे। नाइस चीयर्स। शॉप है समझिए। यहाँ सोनमर्ग में आपको बहुत सारे शॉप मिलेंगे, जहाँ पर वो काम करते हैं वो श्रीनगर से वो माल है, ठीक है। और यहाँ पे आपको बताया कि ये कश्मीरी शॉल है, कश्मीरी शॉल, मगर वो कश्मीरी प्योर नहीं होता, वो अमृतसर होता है, ये अमृतसर से बात है। इसीलिए मैंने आपको परसों बताया यहाँ पर 100 रुपए की चीज कई जगह 1000 में देंगे। हमें पता है क्योंकि मैं ड्राइवर हूँ, मुझे पता है। मैं लगभग हर दिन टूरिस्ट आपको एयरपोर्ट ड्रॉप करूँगा, दूसरी सवारी, मुझे पता है कहाँ पर रेट ठीक मिलते हैं। या तन्वी इकडे बघ। चल बेटा चल बेटा चल। शंकराचार्य मंदिर वो डल लेक, वही शंकराचार्य मंदिर ऊपर है वो। देखा वो इस माउंटेन के पीछे है। जब पुराने जमाने में ट्रांसपोर्ट नहीं है, तब जो हमारे बुजुर्ग लोग थे वो ऐसे पैदल जाते थे। वो वैली से। हाँ 2 दिन का ट्रैक है, जाने का एक दिन आने का एक दिन, इसलिए नाम पड़ा कश्मीरी सर। अब यहाँ भी फोटो हो जाएगा सर। गारवारा लागतो इकडे। कशी आहे?
आपण आता हॉटेलमध्ये जेवायला घेतो आहे आणि आपलं जेवणचा मेन्यू बघू शकता तुम्ही. असं काहीतरी मेन्यू आहे. ही पनीर आहे, ही डाळ आहे, आलू आहे, राईस आहे आणि तिकडे रायता आहे, रोटी पण आहे. सो चला आपण आता जेवायला घेऊया. तर मित्रांनो आपलं जेवण झालं आहे आणि मी तुम्हाला फक्त एक जस्ट रूमची आणि हॉटेलची टूर देतो. कालचं जे हॉटेल होतं ते एवढं म्हणजे स्टँडर्ड होतं, पण आजचं जे ते डिलक्स टाईपमध्ये आपलं हॉटेल आहे, सुपर डिलक्स बोलू शकतो. सो फक्त तुम्हाला एक क्विक लुक देतो मी. तर ही जी मागे तुम्ही प्रॉपर्टी बघताय, या प्रॉपर्टीमध्ये या हॉटेलमध्ये आपण आज थांबलो आहे आणि ही जी मागे दिसते तुम्हाला ही लगेच लागूनच प्रॉपर्टीला एक रिव्हर आहे. मला रिव्हरचं सध्या नाव नाही माहिती, जर नाव माहिती असेल तर हे नाव आहे रिव्हरचं. तर ही मागे आपली प्रॉपर्टी आहे आणि ही जी तुम्ही वरती बघताय, ही जी लाईट पेटली आहे ना, ही आपली रूम आहे पूर्ण, ही आपली रूम आहे. सो असा हा वरनं रोड येतो आणि हा रोडवरनं खालती तुम्ही उतरता आणि हा आहे त्याचा पाथवे. जेव्हा तुम्ही या पाथवेमधनं वरच्या इथनं हा रोड आहे वरती, जेव्हा इकडनं तुम्ही खालती येता तेव्हा हा त्यांचा मेन एंट्री गेट आहे आणि इथे तुम्ही बसून सकाळचा मॉर्निंग ब्रेकफास्ट वगैरे करू शकता. आणि हा सरळ रस्ताच खालती तुम्हाला नदीकडे जातो. तर हा असं त्याचा एंट्री गेट आहे, मी तुम्हाला आतमध्ये नेतो. तर मित्रांनो हे आहे एंट्री लॉबी. इथून तुम्ही एंटर करता, ठीक आहे. इथून एंटर केल्यानंतर सरळ तुम्ही चौकात येता. चालत आल्यानंतर इकडे काही रूम्स आहेत, इकडे काही रूम्स आहेत एस जी सी. आणि आपला आजच्या प्रॉपर्टीमधला 106 रूम नंबर आहे. सो आपल्याला जो रूम आहे तो हा समोरचा रूम आहे 106 आणि हा आपला रूम आहे. त्याच्यामध्ये इथे आपण सध्या ज्या आपल्या बॅग्स वगैरे ठेवल्यात, ठीक आहे. तर प्रॉपर्टीतलं हे वॉशरूम आहे, तुम्ही बघू शकता. खूपसं मस्त असं क्लीन वॉशरूम आहे, इंटेरियर पण खूप छान आहे. आपण याला बंद करू आणि प्रॉपर्टीमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला टी व्ही भेटतो छानसा, ठीक आहे. आणि सध्या ते कर्टन्स लावलेत, पण आता जो आपण खालती उभे होतो हाच व्ह्यू भेटतो आपल्याला इथे बघायला, एकदम समोरचा फ्रंट व्ह्यू. इकडे एक विंडो आहे, सध्या आपण कर्टन्स लावून घेऊ कारण की टेम्परेचर सध्या -7 चालू आहे. आणि या साईडला एक व्ह्यू भेटतो, या साईडला इकडे हा जो एंट्री नदीची होती तो एक व्ह्यू. असा हा आपला आजच्या प्रॉपर्टीतला व्ह्यू आहे. याला बंद कसं करू, पकडायला काहीच नाही. हां ओके बंदायचे. तर हे सध्या बंद करून घेऊ आपण परत. हां आणि मस्तपैकी दोन्ही साईडला लाईट्स आहेत. त्यांनी लाईट्स ऑन कर. रीडिंग लॅम्प्स आहेत बेसिकली दोन्ही साईडला. खूप मस्त कोझी असं एन्व्हायरमेंट आहे. आणि हे जे झुंबर आहे याला 3 मोड आहेत, 3 लाईट्सचे मोड आहेत बेसिकली. ब्ल्यू आहे, एक प्युअर वॉर्म कलर आहे, एक ब्ल्यूइश टोन आहे आणि एक दोन्ही मिक्स आहे सर. सो असा हा आपला आजच्या प्रॉपर्टीचा रूम टूर आहे. ह्याच्यावरती आपण आज इथे स्टेला आहोत. तर अशा प्रकारे हा आपला पहलग्राममधला 1 नाईटसाठीचा रूम आहे. आणि उद्या मॉर्निंगला आपण निघणार आहोत 4 पॉईंट्स बघायला. 4 पॉईंट्सची नावं आता मला सध्या लक्षात नाही आहेत, पण 4 पॉईंट्स उद्या आपण बघणार आहोत. 4 पॉईंट्स झाल्यानंतर इव्हिनिंगमध्ये आपण परत इथनं श्रीनगरला निघणार आहोत आणि उद्या रात्री श्रीनगरला स्टे करून परवा आपण गुलमर्गला निघणार आहोत. तर हा आजचा व्हिडिओ इथपर्यंतच असणार आहे. डे 2मध्ये जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, तुम्हाला काही कमेंट्समध्ये सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगू शकता. आणि तुमचा जर इथला काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही आमच्यासोबत तो शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपल्या चॅनलवरती खूपशा अशा नवीन व्हिडिओज येत राहणार आहेत. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.